आता इतकं सगळं साहित्य घेतलेलं आहे म्हणजे आज काहीतरी इंटरेस्टिंग बनणार आहे। त्याच्यासाठी इथं आंबेमोहर तांदूळ घेतलेले आहेत, उडदाची डाळ घेतलेली आहे, मुगाची डाळ घेतलेली आहे, पोहे, हरभऱ्याची डाळ, थोडेसे गहू, हिंग, धने, जिरे, लवंग, मिरी घेतलेली आहे, जायफळचे तुकडे आणि मोहरी घेतलेली आहे, मीठ आणि काही बेसिक मसाले। आता इथं हरभऱ्याची डाळ एकदम मंद गॅसवर आपण भाजून घ्यायची आहे। त्याच्यानंतर उडदाची डाळसुद्धा मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे आणि ह्याला सगळ्याला एकत्रच मिक्स करायचं आहे। तांदूळ पण छान असे भाजून घेतलेले आहेत, मुगाची डाळ पण थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। इथं 1 चमचा गहू पण मी छान असे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आपले पोहे आहेत ते पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि राहिलेले जे मसाले आहेत ते पण आपण भाजून घेतलेले आहेत आणि याला आता 5 मिनटं थंड होण्यासाठी ठेवून देऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं थंड झालेलं मिश्रण घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि चवीनुसार तिखट टाकायचं आहे आणि इथं मी 1 छोटा चमचा इथं हिंग टाकलेला आहे। ह्याला मिक्सरमध्ये वाटून चाळणीने चाळून घ्यायचं आहे। गरम गरम मऊसूत भात आणि त्याच्यावर तुपाची धार आणि घरी बनवलेल्या आईच्या हातचं मेथकूट। आम्ही शाळेतून आलो की आई असं बनवून द्यायची आणि हे खूप पौष्टिक आहे। त्याच्यामुळे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आवडली तर 1 लाईक नक्की करा।